प्रचंड श्रीमंत रावण, नादी लागायचे नाही मोठ्यांचे, प्रचंड शक्तिशाली रावण, प्रचंड विद्वान रावण. आणि त्या रावणावर भगवान शिवजींची कृपा होती. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी गुरुवर्य जामवंतजीला सांगितलं, जामवंतजी एवढा मोठा श्रीमंत विद्वान आणि शक्तिशाली रावण, आणि बाकीच्या पदव्या जाऊ द्या चुलीत, पण मुख्यतः रावणावर शिवजींची कृपा आहे, आणि या रावणासोबत भांडण करणं बळीविणी शक्ती आपली ताकद नाही. आणि रावण भांडण केल्यावर मारल्याशिवाय सीता देत नाही, इतकं खरं होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना माहिती. आणि आपण जर बिना सीतेची गेलो तर आपला पुरुषार्थ पिढ्यांदात मातीत जातोय, असं रामचंद्रांच्या लक्षात आलं. म्हणून जामवंतजीला सांगितलं आपल्यावर सुद्धा शिवजींची कृपा व्हावी, म्हणून समुद्राच्या तीरावर एका ज्योतिर्लिंगाची स्थापना करायचं ठरवलं. जामवंतजीने सांगितलं कल्पना गोड आहे, संकल्पना चांगली आहे, आपण शिवजीची स्थापना करू. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं पुरोहित कोण आहे? मंत्रोच्चार. सगिरिजाय सपदेय पाशुपतारुडाय दंडाधिमुंड भयस्थितानां येन त्रिशूलोतिधारयो मुंडदंडाभयंजनो आरुडादि कैलासाधियो यद्गंगां शिरसा बहु. कोण म्हणायचे मंत्र? विघ्नहरा सर्वस्तुतां गणानन्त्वां गणपतेः ततां सुते शिवयज्जायं नाशादि विघ्नाय. कोण म्हणायचे ते पौरोहित्य कोण? जामवंतजीनं सांगितलं प्रभू आपल्याला अंतःकरणात भाव झालाय शिवजीची स्थापना करायची. काय वानवतानं पुरेवानी, संतांची ताकद किती मोठी याच्यावर सांगतो. आणि मग मी आणतो ना एखादा पुरोहित. आणि त्या ठिकाणाहून जामवंत एका गावात पोचले. त्या गावाचं नाव आहे लंका. लंकेत जामवंत आल्याच्या नंतर इतकी राक्षस खळबळली, हाना धरा बांधा. कारण गुप्तचरांनी सांगितलं हा प्रभू रामचंद्राच्या पक्षातला, प्रभू रामचंद्राच्या पक्षातला. महाराज भावतालची इतकी येड्यावानी करीत येत, मोठाले सगळे एक असते. आता दिल्लीचं तुम्हाला एक माहिती आहे का? आता संमेलन झालं दिल्लीचं, आता सध्या काल परवा मराठी संमेलन. या संमेलनामध्ये देशाचे पंतप्रधान शरद पवारांना पाण्याची बॉटल हातात देतात. चष्मे काढून बघा ना जरा सगळी. मोठी माणसं इतका मोठ्यांचा आदर करत असतात. हे दात पडलेले कुत्रे कोणाला आडस येते, पुढच्याच रगत निसत नाही, याच्या वाटाळीचं रक्त निघल्याशिवाय राहत नाही. हे खालचेच कुत्रे, याला डस त्याला डस आमक्याला डस. महाराज मोठ्यांचा आदर्श घ्या, मोठी मोठी असतात. बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला आणि मुसलमानाच्या घरच्या मिरच्या कष्टानं तिनं आणल्या, त्या ठ्याशा संग भाकर खातू आणि विमानात फिरणाऱ्याची खाली चेष्टा करतो. त्याचं काय खरंय? तू ह्या बोखंडी उपडून विमान एखादी कशाला डोकं लाई तू कोणाची चेष्टा करायची? मोठ्यांचा आदर्श द्या, मोठी मोठी असतात मोठी. महाराज रावण 65 पायऱ्या उतरून खाली आला. आतापर्यंत रावण कोणाकरता खाली उतरला नव्हता, फक्त जामवंताच्या करता खाली उतरला. आणि रावणाच्या नगरीतले म्हणजे धरा हाना मारा. रावण म्हणला शांत बसा, माझ्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत, आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. खाली उतरल्याबरोबर वाकला रावण. पण जामवंतानं उजवा हात वरचीवरीच घेतला. नका म्हणले, तुम्ही पाया पडू नका माझ्या, तुम्हाला प्रणाम. आणि आलिंगन दिलं, कडकडाटून आलिंगन दिलं.
चुटकी वाजल्याबरोबर खुर्ची टाकली सोन्याची. पधारिये, बैठिये, आसन ग्रहण करिये. अरे जामवंताला कोणाला जामवंत म्हणायचं? जामवंत सोन्याच्या खुर्चीवर बसलेत नाही गुरुवर्य. जामवंतानं विचार केला, मी ज्याचं भजन करतो त्याच्या अंगावर झाडाची साल आहे, आणि सेवकानं सोन्याच्या खुर्चीवर बसणं, चंद्र सूर्य येतोपर्यंत पूर्वच थुकतील. मोठ्यांचा आदर्श असा असतो. मोठ्यांचा काही काही तर बाबा महाराजाला गादी टाकल्यावर त्याच्या मांडीवर बसून पुढची काजू वाढायची तयारी. मर्यादा सांभाळायच्या. माझ्या माईंनो, हा महाराष्ट्र मर्यादेचा आहे. हा महाराष्ट्र पुरुषार्थाचा आहे. तो स्त्रीत्वाचा असेल, तो पुरुषत्वाचा पुरुषार्थ असेल. पुरुषार्थ महाराज सासऱ्यांच्या पुढून जाताना डोकं भरून पदर घेणे, ही माझ्या महाराष्ट्रातल्या माईची मर्यादा आहे. मर्यादा आहे. हा तुमच्यासाठी हरिपाठ आहे, हा तुमच्यासाठी गाथा आहे, हे तुमच्यासाठी शिवपुराण आहे, हे तुमच्यासाठी रामायण आहे, हे तुमच्यासाठी भागवत आहे. घरातल्या सासऱ्याचा आदर करीत नाही, महादेवाला बेल वाहती शेपुडी कुठली. ती मेंढी, ती शेळी, कोण मानेन तिला? ज्येष्ठांचा आदर करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ. तुम्हाला एक काल परवा आमच्या सारख्या कीर्तन करणाऱ्याला जुन्या लोकांचा कटाळा येतो. भडव्या, तुला लाज वाटायला पाहिजे हरामखोरा. गिरगावचा बाळू, तू काल परवा कीर्तनात पडलास. तुझ्या अगोदर परंपरा कोणीतरी इथपर्यंत आणली होती, याची लाज ठेव. मागच्या जुन्या लोकांना जर परंपरा इथं नसता आणली तर तू कुठं काय पाकिस्तान मध्ये गेला असता का नमाज पाडायला? आम्ही मोठ्यांचा आदर करणं हा पुरुषार्थ आहे आमचा. आणि आम्हाला भारीच्या गाड्या भेटत्यात, आणि मागच्या परमार्थिक जुन्या लोकांना भारीच्या गाड्या नाहीत. याचा अर्थ आम्ही मोठे नाहीत असं नाही बरं का. मला सांगा, आपल्या बापदाद्याच्या काळामध्ये बऱ्याच सासा बैलगाडीनं दवाखान्यात गेल्या. कधी कधी चिखलाच्या रस्त्यात, आदळा आदळीच्या रस्त्यात बैलगाड्यात म्हातारी बाळंतीण झाली त्या काळात. आणि सुनाला जर 70 लाखाची गाडी बसायला असेल तर सुन लई शहाणी आहे का? कंटुले, तू 70 लाखाच्या गाडीत जरी हिंगोलीला जात असेल, पण तू ज्याच्यासाठी कुंकू लावतेस तो पांदीला बैलगाडीत जन्माला आलाय, याचं भान ठेव. कुठे जन्माला आलाय तो? बैलगाडीत जन्माला आलाय तुझा मालक. काट्या कुट्याच्या रस्त्यात बैलगाडीत जन्माला आलाय. मग रस्त्यामध्ये बैलगाडीनं काट्या कुटात याच्याही पलीकडे सांगतो, 2.5 किलोमीटरचा रस्ता गुरुवर्य खराब, आणि पावसाळ्यामध्ये बैलगाडी सुद्धा ओढणं. म्हणून बाजाला लाकडं बांधले, पुढं 6 आणि माग 6. एक पाऊल रवायचा आणि दुसरा उपसायचा, आणि बाळंतीण न्याती जवळच्या खेड्यात. आणि हे चिखलावर खांद्यावर बाज घेतल्याच्या नंतर वरून लेकराच्या रडण्याचा आवाज आला. म्हणजे खांद्यावर बाई बाळंतीण झाली चिखलात. आणि ते पोरग कलेक्टर झालं. आता ह्या कलेक्टरची बायको झिपरी लई शहाणी, का जिनं बाजावर कलेक्टरला जन्म दिलाय ती शहाणी. जुन्याला कसं विचारता येईल महाराज? नाही सरता येईल जुन्यांना. मोठ्यांचा जे अपमान करतेत का, ते हराम खोरायचा दिवा लय दिवस चमकतच नसतो. विठाला विठाला प्रचंड विद्वान रावण आपल्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. आलिंगनच दिलं गुरुवारी, दर्शन घ्यायच्यासाठी वाकला. जामवंताला बसायला खुर्ची टाकली पण बसले नाही, नको.
काय सेवा करू, एकच काम आहे, भगवान शिवजीची स्थापना करायची. आणि भगवान शिवजीची स्थापना करण्यासाठी पुरोहित नाही. रावणाने विचारलं ठिकाण, समुद्राचं तीर आहे. रावण म्हण समुद्राच्या तीरावर आमच्या गावाच्या जवळ रामेश्वरन भगवान शिवजींची स्थापना करायची आणि माझ्यासारखं पुरोहित असताना तुम्ही नाही म्हणता. जामवंतजी तुम्हाला काही लक्षात ठेवा ना, मी आहे ना, तुमच्या मित्राचा नातू आहे ना, मी तुमच्या मित्राचा पंतू आहे ना, मी मला येतं ना पौरोहित्य, मी ब्राह्मण आहे ना, माझं नाव विसरलं का. रावण प्रेमानं इतके शब्द बोलत होता. जामवंतजीच्या डोळ्यातून पाणी आलं. लंकेश, तुमच्यासारखं पौरोहित्य कोणाला येणारे राजे हो, पण अडचण एका गोष्टीची आहे, स्थापना शिवजींची आहे पण यजमान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. आता रावणाचं तोंड पडलं खाली. रावण म्हणलं आगाऊच काम झालं, आपला विरोधक यजमान, पण पूजा शिवजींची आहे आणि यजमान विरोधक रामचंद्र. महाराज, मोठी माणसं मोठी असतात. रावणानं सांगितलं जामवंतजी माझ्या आजोबा पंजोबाचे तुम्ही मित्र आहात आणि माझ्या अंतःकरणाच्या देवतेची स्थापना करायची. अंतःकरणाच्या देवतेची. गुरुजी एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला शिकवायला असं नाही का, मायकायला ऐकी तुम्हाला शिकवायची, पण आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष कोण असतील तर भगवान शिवजी आहेत. आपल्याला त्यांच्यामुळे भजन करता येते. हा पक्वात त्यांचाच आहे, पक्वात त्यांचा, वारी सुद्धा त्यांचीच आहे. मला उद्याचं कीर्तन मागत होते तुम्ही, पण महिन्याच्या वारीला असतो पंढरपूरला, त्याच्यामुळे मग इथलं कीर्तन करून मग कधी जायचं. दशमीला संध्याकाळी रस्त्यात कुठं असलं तर एखादं कीर्तन करून तिकडे जातो, पण इकडून जाऊन मग दूर होतंय, त्याच्यामुळे मग आजचं मागितलं, नाही तर उद्याचं जास्त विकासराव मागत होते. माफ करा, त्याच्यामुळे दिलं नाही उद्याच. ही जी वारी आहे ना, ही शिवजींचीच आहे. संप्रदायातलं जे जे आपण भोगतो का गुरुजी, ते सगळं शिव. आणि रावणानं सांगितलं माझ्या अंतःकरणाची स्थापना आहे. यजमान कोणी असला तरी हरकत नाही, पण पौरोहित्य मी करणार. दुसरा प्रश्न पडला, लंकेश पूजेचं साहित्य काय लागेल. आता मागच्या वेळेस जे कार्यक्रम केला इथल्या लोकांना माहित झाला असेल, खारका किती, वाट्या किती, सुपाऱ्या किती, बदाम किती. बाबा आपणही वरी रामचंद्राची स्थापना केली मागे लॉकडाऊन मध्ये, मी आलतो त्या कीर्तनाला. लॉकडाऊन मध्ये पहिलं कीर्तन हिंगोली जिल्ह्यात बाबांच्या तिथे झालं, पहिलं कीर्तन. तिथे यज्ञ हवन विधी आदी करून सगळं काही होतं, सामुग्री तर लागणारच नाही. जामवंतजीने रावणाला विचारलं लंकेश सामुग्री काय. मोठी माणसं किती मोठी असतात आता लक्षात घ्या, रावणाच्या विद्वत्तेला कस लावा. रावणानं सांगितलं गुरुवर्य जामवंतजी, आजोबा पंजोबाचे मित्र आहेत प्रकाशराव. गुरुवर्य जामवंतजी, ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान वनवासात आहे, ज्याचा यजमान पराधीन आहे, त्याच्या पुरोहितानं सामग्री न्यायची. काय विद्वत्ता असेल हो. प्रभू रामचंद्र जगाचा बाप आहे, वनवासात. प्रभू रामचंद्र विश्वाचा बाप आहे, वनवासात आहे. आणि दिगंबर दादा पराधीन आहे. रामचंद्र काय पराधीन. कुठलं पराधीनत्व, कारण पितृ आज्ञे करता वनवास होता. महाराज शोकानं जर वनवास असता तर वलकल्ली फेकून दिली असते, अयोध्येत गेले असते आणि सामुग्री आणली असती, वापस जाता येत होतं का. पराधीन. म्हणून एक अभंग जरी नसेल तरी एक वाक्य, पराधीन आहे जगती दोष ना कुणाचा. गोड वाटलं आहे का नाही. चला अभंगात जरी नसेल तरी गाण्यापेक्षा बरं, गाण्यापेक्षा बरं.
वल्कल्यधारी आहे. दुसरी चौथा मुद्दा एक आहे, ज्याचा यजमान यती आहे, ज्याचा यजमान योगी आहे, ज्याचा यजमान तपी आहे, ज्याचा यजमान मुनी आहे, त्याच्या पुरोहितानं सामग्री आणली पाहिजे. हे फक्त रावणाकडून शिकायचं. प्रधान सामग्री तयार. बाबाजी जामवंताचे डोळे रडत नव्हते, हृदय रडत होतं. हृदय काय रावणाची विद्वत्ता आहे, काय वानवाता न पुरीवान. टाइम संपलं ग. 9 मिनिटं बाकी. व्हा पुढे तुम्ही. जामवंतजी गेले, सामग्री पाठवली, पूजाच्या देवता स्थापन केल्या आणि पाट 3 पाठवले. एक स्वतःला बसायला 52 चंदनाचा पाठ होता. मी फक्त पुराणातच नाव पाहिलं 52 चंदन. असं दिसलंच नाही, असं दिसलंच नाही. असं दिसलं असतं तर त्याच्यातली थाळी कापून आणली असती, खुडून आणली असती, आणि जे माझे डॉक्टर मित्र आहेत त्याला दिली असती. कोणतं तापीचं पेशंट आलं की त्याच्या कपाळाला लावायची, चल भाकर. उकळत्या तेलाला थंड करायची ताकद त्या चंदनात येतं. ताप का नाही पळवायची ते? ललाट स्पर्शानाम इति 52 हा ज्वरा अति जायते नैवम गांजा कसम लिखितम. हो, नैवम गिरगावकर लिखितम. इतकी ताकद. हे 3 पाट आणले सोन्याच्या फिरके त्याला. रावण स्वतः एका पाटावर प्रभू रामचंद्र बसले. पण रामचंद्रांच्या बाजूला एक पाट टाकला. रामचंद्रांना शंका आली, हा पाट कोणाला टाकला असेल? बायको तर एकच आहे आणि ती याच्या ताब्यात आहे. अशोकवाटिकेत त्याच्या ताब्यात आहे ना. मग या पाटावर कोण बसणार? आणि कोणाची हिंमत आहे प्रभू रामचंद्राच्या बाजूला पाटावर बसायची? शंका आठ नव्हे येतात. 2 सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्राला 2 शंका. आपल्याकडं यजमानाच्या हातात कंगन बांधित असते आणि त्या कंगनातल्या पुढचा दोरा त्याच्या पत्नीच्या हातात बांधित असते. आधी यजमानाच्या बायकोला नसते बांधित. आधी यजमानाला लग्न झालेलं असलं तर त्याला बांधित असते. मला वाटतं लग्नाच्या बाबतीत पण असंच आहे. मंडपात जाऊस तर नवरदेवाच्याच कपाळाला बाशिंग असते. अंकल तुमचं बी असंच झालं असेल ना? विकासराव मी होतो ना तुमच्या लग्नाला, असंच झालं. मग नवरदेवाचं सोडून नवरीला देते. आधी नवरदेवालाच असते. रामचंद्राच्या हातात कंगन बांधून अर्ध कंगन हातावर ठेवलं आणि पाठ बाजूला. तर प्रभू रामचंद्राने विचार केला, हे अर्ध कंगन तर पत्नीला असते, पण याला काही प्रश्न करावा आणि याला राग आला ते निघून जातो, आणि मग कोण शिवजीची पूजा करीन? काहीच नाही बोलले. तरी पण आता चंदन. तिलकंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः अक्षदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः असे म्हणतो. यजमानस्तो ललाटम प्रपटले, असा मंत्रोच्चार असतो. तो म्हणत नाही आता, पण कार्डावर असल्यामुळे ते डिलीट होत नाही ना. 27 वर्षापूर्वी करत होतो, 27-28 वर्षापूर्वी. आता मेमरी कार्ड चांगलं दिले मालकानं, डिलीट होत नाही ते. आणि मग रावण उठले. आता रावणाला आरुतूर बोलायचं नाही. आज रावण लय धोरणात आहे. आज रावण लय धोरणात आहे. नाही तर मेरी याच रावणाला रावणे पण म्हणतात. आज नाही, आज धोरणात आहे रावण. शहाण्या शेतकऱ्यानं बैलाला चाबूक त्याच दिवशी उभा राहावा. एक तर दांडीवर पडावा, त्याला आत पडणं म्हणते, नाही तर बाहेर पडलं त्याला सुळावर पडणं म्हणते, नाही तर उरफाटून घेणं म्हणते, नाही तर बसणं म्हणते. तेव्हा शेतकऱ्यांना चाबूक खाण्याचा दिगंबर दादा. पण बैल जर असा दोरीत चलत असेल तर चापकाला हातच लावायचा नाही. तरी माणसं पाहिलं घातलं दुसऱ्याच्या हळदीत. काही लय नाद असतो. चांगलं घोडं चलू लागलो, मस्त 3ऱ्या चालीत घोड टाक 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 घोडं, आणि पुढे चौकात माणसं दिसली की टाच आणली, गेलं घोडं बाराशीत. हे खाली घोडं वरून.
आणि मग घोड्याला म्हणलं तुम्हाला कहाच पाडीत नव्हता ना आज काऊन पाडलं? ते म्हणजे तुम्ही कहात टाचा हानीत नव्हते ना आज काऊन हाणले? मी चांगलं चुरू लागलो ना काऊन टाचा हाणले? आज राहून धरणात आहे. त्याच्यामुळे आपण बी त्याला कशाला टाचा हाणायच्या? धरणात रावण. रावण उठले, घरी आले. असं पण नाही म्हणलं, नुसतं पाहिल्याबरोबर वाकत वाकत एक पत्नी आली. काय तुम्ही 6 जणी विमानात बसा, अशोक वाटिकेत विमान घ्या. मंदोदरी वगळता मंदोदरीला सोबत घेतलं नाही. रावणानं 6 पत्न्या विमानात बसल्या. काय वानवाता सांगते? काय वान विमानात बसले. रावण एका विमानात आहे, अशोक वाटिकेत विमान आलंय. पुन्हा एकदा सांगतो, रावण आज धोरणात आहे. बाबाजी रावणानं सीतेकडे पाहिलं नाही, मान खाली घातली. कारण आज यजमानाची पत्नी आहे सीता. यजमानाची पत्नी, काय आदर आहे महाराज. मान खाली घातली. आणि पत्नीला रस्त्यानं सांगितलं होतं घरून निघतानाच असं असं सांगा. रावणाच्या 6च्या 6 पत्न्या विमानातनं खाली उतरल्या आणि सांगितलं, सीते तुझे प्राणनाथ प्राणवल्लभ, तुझ्या ललाटीचे मालक, तुझे पती परमेश्वर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, काही अंतरावर भगवान शिवजीची स्थापना आहे आणि तिथे पूजा चालू आहे. पौरोहित्य करण्यासाठी आमचे मालक आहेत आणि लग्न झालेले एकट्यानं पूजाला बसू नये याच्याकरता तुला न्यावं लागतं. तुला विमानात बसायचे. आणि 6 बायकांसोबत 7वी स्त्री सीता विमानात बसल्या. रावण रावणात स्वतःच्या विमानात आहे. रावणाचं विमान त्या तीरावर अगोदर पोचलं. खाली उतरले रावण, आपल्या पाटावर बसले. आवाज दिला, ते आणा ग. एकूण तीन आणि 6 जणीनं सीतेला पाटावर बसिलं. राहिला प्रश्न, कोणी कोण बसिलं? बसू द्या कोणी कोण, डावी कोण किंवा उजवी कोण. काही काही माणसं लय नाकान वांगे सोलणार. हा बायको इकून असावी. अरे तू काल परमार्थात आला सुंबळ्या, तू आता जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला तू ह्या अंगाचा. तो दात पडल्यावर चावणं गेल्यावर माळ घातलीस आणि तू आम्हाला शिकितोय काय? कोणाला महाराज पहिल्यासारखे राहिलेच नाही. काय शेपटी आल्यात का त्याला? तू तरी कुठं पहिल्यासारखा आहेस? तू आता धोरणात आलास, सगळं वाजले. तेव्हा एखाद्या पुरोहिताला, एखाद्या विद्वानाला अपमान तर करायची आपल्यात ताकद नाही, पण माहिती नसणारी गोष्ट शिकवायची सुद्धा आपल्यात ताकद नसते. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पत्नी डावीकडे असावी. आईसाहेब सुद्धा दोघांच्या डावीकडे होत्या. अर्धांगी पार्वती डावीकडनं, वामांगी रखुमाई डावीकडनं. आणि पुराणाचा जर दिलासा घेतला, शास्त्राचा वेदाचा, तर उजवीकडनं सुद्धा बायको बसवता येते पूजेला आणि डावीकडनं सुद्धा बसवता येते. कारण दोन्हीपैकी एक अंग पतीचं असतंय. हे मधात कार्य करायचेच नाही. चला पुढे. आईसाहेब बसल्याबरोबर प्रभू रामचंद्राला वाटत होतं आपण रावणावर काय वळून टाकावा. पूजा आटपली आणि पूजा आटपल्याच्या नंतर दक्षिणेचा संकल्प सुटला. काय होतं द्यायला? रुमाल नाही तोंड पुसायला. काय द्यायचंय? बाबाजी पाणीच खाली पडत नव्हतं. रावणानं सांगितलं आशीर्वादाचा आशीर्वाद देऊन टाका. तुमचा जो संकल्प आहे का त्याच्यात आशीर्वाद देऊन टाका. तर प्रभू रामचंद्राने विचार केला, याला मारण्यासाठी शिवजीचं बळ मागून घेतलंय, याच्यासाठी शिवजीची इतकी आटोकाट भक्ती आहे आणि याला देऊच काय? आणि ज्या शिवजीची स्थापना केली त्या शिवजीनं 7 कोटी घराचं गाव सोन्याचं दिलंय आणि आपण काय द्यावा? बरं जंगलात येत आपण. रावणानं सांगितलं ज्याचा यजमान जंगलात आहे तिथं पुरोहितानं त्याला काही मागायचं नसतं. काही मागायचं नसते, काही मागायचं नसतं. ठीक आहे, सुटला संकल्प. पण पत्रकार लय भयानक बोलणारे असते. पत्रकार काय प्रश्न करतील काय सांगताच याच नाही. मी त्या काळातले सांगायला
आताच्या मला काय घे नाही, आपल्याला काही ज्ञान नाही त्याच. पण त्या काळातली सर्वात एक नंबरचं पत्रकानकोर असेल तर श्रुती नावाची पत्रकार होती. आणि या श्रुती नावाच्या पत्रकारानं प्रश्न केला, लंकेश, आतापर्यंत जे जे पौरोहित्य केलं तिथून दक्षिणा घेतली, इथून दक्षिणा का घेतली नाही? रावणानं सांगितलं, श्रुती माते, पैशाची मालकीन लक्ष्मी ज्याची पत्नी आहे, अशा लक्ष्मीचा पती ज्याचा यजमान आहे, त्याला मागायची काय गरज आहे? त्याला मागायची काय गरज आहे? श्रुती शांत. श्रुतीनं तिथून विमान काढलं, समुद्राच्या तीरावर विमान आला आणि प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, जगदानंद कंद जगतपती, रावण कशाच्या बळावर आणला? प्रभू रामचंद्र म्हणले, आपल्या बळावर रावण येत नव्हता. बायको देत नव्हता तर येत होता का? बायको देत नाही तर येतो का देऊ? आपल्या बळावर नाही. विमान अशोक वाटिकेत गेले, तिथं वापस नव्हती बरं पुन्हा. लेर गेली ते, त्यानं वापस नेली. प्रभू रामचंद्राला वाटलं आता पूजेला आणलं आपल्याला देतं का? रक्तपात करायचं कामच नव्हतं. गुरुवारी त्यानं पुन्हा वापस नेली चिता, अशोक वाटिकेत नेऊन ठेवली. श्रुतीचं विमान पुन्हा तिथं. आई साहेब बोल माय, रावण कशाच्या बळावर आणला? त्यांनी सांगितलं, मला काही माहित नाही. मला त्याच्याच पत्नी न्यायला आल्या, मी पूजा केली, त्याच्याच पत्नीने पुन्हा इथं आणून दाबून ठेवले, राक्षसनीच्या दाताचा वास घेत. त्या राक्षसनी का पेढा खात होत्या, का बासुंदी खात होत्या, का त्या घी चावल खात होत्या? त्या राक्षसनी झोपी गेल्याच्या नंतर म्हणजे तोंड इचकून झोपायच्या, तर त्याच्या खिंडीतलं मांस खाऊ खाऊ उंदर बोकेवानी झालते. त्याच्या थोतरायचा वास किती येत असेल. आणि अशा राक्षसनीच्या वासात मला डबल आणून ठेवलं. आणि माझ्यासाठी रावण कसं लिहित? विमान पुन्हा लंकेत. लंकेश, रावण म्हणला, आलो पत्रकार. बोला श्रुती माते, बोला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची फौज पाहून, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची शक्ती पाहून मरणाच्या भीतीनं तुम्ही रामचंद्रांचं पौरोहित्य करण्यासाठी गेलात. तोंड सांभाळून बोल म्हणे श्रुती. जीव गेला तरी हरकत नाही, पण रामाला भेट नाही. रगिलो होते, रामाकरता गेलो नाही. दुसरा प्रश्न केला देशवात, लंकेश, 80,000 पत्नी आहेत तुम्हाला, पण सीतेच्या सौंदर्याचा मोह सुटलेला दिसत नाही. घोंगडेच ना आणणं तुमचे यजमान, 80,000 पत्नी आता, पण सीतेचा मोह सुटला नाही वाटतं. एवढं सौंदर्य आहे सीतेचं, आणि त्या सौंदर्याला भळभळून तिच्या मालकाचं पौरोहित्य करण्यासाठी गेली. माझ्या पत्नीच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकं पण सौंदर्य सीतेकडे नाही, असं गिरगावचा बाळू इचकीत नाही. पुराण सांगते, पुराण. इतक्या सुंदर रावणाच्या पत्न्या होत्या. म्हणून आपल्या गाथ्यात सुद्धा पुरावा आलाय, 80 सहस्र सुंदरा कामिनी, 80 सहस्र सुंदरा कामिनी. माझी मुख्य राणी मंदोदरी, 80,000 बायका सुंदर आहेत. पुराणाचा दिलासा असा आहे की आईसाहेबांपेक्षा 125 पटीनं रावणाच्या पत्न्या सुंदर होत्या, असं गिरगावचा बाळू सांगत नाही, पुराण सांगते. पुराण. ज्याला हे पाहायला भेटलं नाही का ते म्हणत असेल हे कशात असेल, तू वाची जाय ना, तू वाचव ना, सापडेव ना, दुसरं सापडेव.
तुला सापडल, कशात तरी सापडल, पण वाचित्र आहे. एका बाईनं पुऱ्या केल्या, पुऱ्या केल्या. तर पुऱ्या केल्याच्या नंतर 7 दिवस भागवताला होतं. तर ते बाई म्हणली, काल कोणाकडे होतात? उद्या आमच्याकडे. काय केलं त्या बाईने? म्हणलं किरण पुरी. त्या बाईनं दुसऱ्या दिवशी करंज्या केल्या. आमच्या संचे म्हणले, बाईनं करंज्या केल्यावर म्हणलं गव्हाच्या चटणी, याचा काय विषय? तिसऱ्या बाईनं पुरणपोळ्या केल्या, गव्हाच्या चटण्या. जसे एक गहून प्रकार बहु, अशी एक जुनी म्हण होती. एक गहू आणि प्रकार बहु, एका गव्हाचे जरी इतके पदार्थ होत असतील, या देशात पुराणाचा व्यासंग पकडण्याची कोणाची माय आली, कोणाची हिंमत आहे, कोणाची ताकद आहे? बघत राहा, बघत. हजारो वर्ष आयुष्य मिळालं तरी अभ्यास संपत नाही. इतका गाढा प्रचंड व्यासंग या भारत देशातल्या ऋषीमुनींच्या परंपरेचा व्यासंग आहे. आपण काय करू शकतो? काय माणसं हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायचा लय नाद. बुटकं भर पाणी घेतलं म्हणलं करा आंघोळ, ते म्हणलं तो तोंड धुतलंच का? ते म्हणलं परत दिवशी धुतलं होतं. म्हणजे यानं थुत्तर धुतलं नाही, त्याला आंघोळ घालायला चाललाय. अशांची संख्या जास्त वाढली. अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराज कोण्या दिवशी कधी बाप जन्माला येईल काय सांगता येत नाही. एके दिवशी बोलून गेलो कीर्तनात, बाप जन्माला येत असतो. गुरुजी गायनात पण, पकवादात पण, कीर्तन करत पण. कारण कवा बाप जन्माला येईल काय सांगता येत नाही. कारण इतकी प्रचंड विद्वत्तेचा व्यासंग झालाय. अभिमान करायचाच नाही. मला लय वाजिता येते, मला लय गाता येते, आणि मला लय कीर्तन सांगता येते. मुकाच्या बसकंटुल्या लय झाकलेले हिरे येत, ते उघडे पडे ना तर तुला बायको पशीच गप्पा आणावं लागते. मुकाट्या बसले येड्यावानी करू नको. त्याच्याकरता आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे. एक पैलवान कोणी दिसला की असंच करायचा, दोंडत थापटायचा. बाया दिसल्या तरी बी. एक बाई म्हणली, फसक्या मग काय दंड थापती तू? अजून पिवळा झाला नाहीस. ज्या दिवशी हळकुंड अंगाला लागल ना, त्या दिवशी दुमता तिमता होशीन, बाजाराला फिशू घेऊन पडशील. बाया दंड थोपटी तू. हे रे सुंबळ्या, हे पण ते पैलवानकीचं गर्व. असंच एक नातू होते, एका म्हातारीचं पैलवान होता, आणि तिथे गेलं, ते पाणी देऊ लागलं हळदीला. हळदीला पाणी देऊ लागलं, म्हातारी भाकरी करू लागली. पैलवान कुठे? हळद भेजवायला गेला. का येईन? लाईन गेल्या. तवरक पैलवानीच्या घरीच बसलेला, ह्यो घरी आल्याला दोंडत थापतो लागला. ते म्हणलं मी तर 9 क्विंटल बदाम खाल्ले तर, आणि हळद भिजवायला असं कुठं पैलवान असतो का? समजायचंच नाही मी कोण्या गाडीत आलो. काहीच नाही. कधी कधी रेल्वे डबे वाजणारे पण आपला गर्व जिरू शकते. हो, रेल्वे स्टेशनला वडापाव मागून खाणारी बाई भारतात गाजली नो. भारतात गाजली, तिनं मोठ्या मोठ्याची जिरिली ना. असं कधी समजायचंच नाही मी काय म्हणून. अरे लय मोठं आहे जग. हो, 5,000 रुपये पण डायरीच्या पुढून ठेवले. आणि ज्याच्या घरी गेला त्याचा रोजदार आहे. आणि 5,000 500-500च्या नोटा पुढून ठेवल्या. बेकार चोट कुठला. आणि भाकर तर त्याच्याच घरची खाऊन आलाय, आणि त्याला 500-500च्या नोटा दाखवायला. किती मूर्खपणा येऊ. बर, म्हातारी म्हणली जेवा. तसे चालते बोंबले बिन भाकरीचे. बसले खाल. तिनं पत्राळे ताट टाकले, बंदी भाकरी, नशिबवान चुलीवाडल्या भाकरी आणि कोरडी भुरकी. शेतकऱ्याचं घर होतं ते. हे येतं ते नाही, ते येतं हे नाही. किती लोक दाखवायचे इथं बसलेले ना. आजोबा पंजोबाला विचारा. एरंडाच्या पानात हिरव्या मिरच्या गुंडाळून इस्त्यात ते पुडा टाकायचा,
आणि मिरच्या अशा भाजल्याच्या नंतर मग भाकरी संग खायच्या. कशाचं तेल आलं तर कसं. या परिस्थितीत आपल्या बापदाद्यांचे जीवन गेले. ऐका, मथारीन कोरडी बोरकी टाकली. पहिलवाना संघचा मित्र होता. संच लय शहाणे बाप्पा, अजून बी नवरदेवापेक्षा स्वकोनेच हरामखोर. हो, मला टावेल पाहिजे आणि घरी कशानं थुत्तर पुसीत आणि तिथे टावेल मागायला उचल्या कुठला वजन आणतो तिथं. संच म्हणले आजीबाई तेल. म्हातारी म्हणली वाढ रे. कैडी वाढ, आता कैडी भाजून कैडी. ते म्हणले आजी या कैडी येतात, ह्या घाण्यावर न्यावं लागत्या, त्याची आरड घ्यावं लागती. म्हातारी म्हणली बाप्पा आमच्या इथे सगळे कामात माणसं येतात, आम्हाला घाण्यावर जायला आणि आरडी घ्यायला टाइम नाही. ज्याला तेल खायचं का ते कैडी पिळीत येत, अशा कैडी पिळीत येत. पहिलवान म्हणला कैडी पिळणं आणि कसं तेल निघून. त्याच्या सोबत एक नवीन लागलं होतं. ते म्हणलं असं थापटीतून इथं घालणं कैडी. ते म्हणला मुकाट्या बसणं. ते पहिलवानाला थापटीत असते, कैडी कुठे पिळत असतात का सोंबळ्या. आणि ते म्हणलं मग ह्या घरी तर पिळूनच तेल काढते. पहिलवान म्हणला मुकाट्या बस बाबा, चुकून आलो टाकून दे बाबा. या मथारीच्या नाताच्या नाही नादी लागायचे. मथारी जरी इतकी गुंगवायली तर नातू का असोल. तर ते एक जण असं टोचू टोचत. म्हातारी म्हणली थांब दादा तुला तेल देते. त्याच्यात पात्रावरल्या कैडी घेतल्या आणि म्हातारीन पिळल्या बरोबर टळ 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 तेल निघलं. एका भाकरीचे 5-5 घास केले आणि पटकन गाडीत बसले. बुटाड तिथंच विसरले. म्हातारी म्हणली अरे बुट न्या ना. काऊन म्हणला आजी इतकी म्हातारी आहेस तर कैडी पिळ्याव तेल काढ. तू नातो ना आम्हाला पिळ्याव काय काय काढी ना हो. त्याच्यामुळं कोणाला साधं समजूत नका या जगात. काळ विचित्र आहे, असं समजायचंच नाही मी लय मोठा आहे आपल्यापेक्षा. कोणतं एक जण म्हणला मी लय श्रीमंत आहे. तू कस काय श्रीमंत आहेस? 1.5 कोटीचं घर आहे आणि 25 कोटीच्या घरात राहणारा भिकारी असतो का? आपल्यापेक्षा ते मोठे आहेत ना. आपल्यापेक्षा जर कोणी मोठं नसेल तर त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. अरे जग पडले. काय सांगू लागलं रावण. माझ्या पत्नीच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी शिका करू शकत नाही. मी तिच्या रूपाला कसं बळबळ. मग श्रुती म्हणली रामप्रभूला भिवून गेला नाही, सीतेच्या सौंदर्याला भुलून गेला नाही, 65 खुर्च्या उतरून कधी न येणारा माणूस आज विरोधकाचं पौरोहित्य करण्यासाठी गेला. याचं कारण काय? रावणाचे डोळे पाण्याने डबडबले आणि एकच सांगितलं सीतेच्या सौंदर्याला भुलून गेलो नाही, रामाच्या वैभवाला भुलून गेलो नाही. या दोघांचं भजन करणाऱ्या वारकऱ्याचं ऐकून गेलो. त्याचं नाव होतं जामवंत. मथुरेचा राजा कंस हा कृष्ण परमात्म्याला भेट नव्हता, पण नारदाला भेट होता. नारदाला भेट होता. नारद भजन करत होते. महाराज एवढी मोठी राजे महाराजे प्रचंड शक्तिशाली होते, पण भेट होते फक्त महाराज लोकायला, म्हणजे वारकऱ्यांना, साधूला भेट होते. साधूला. महाराज विश्वाला प्रकाश देणारा सूर्य साधूच्या कपड्याची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरका विले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. कमरेला गुंडाळायचं धुडका कशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय. गुरुजी साधूचा स्पर्श झालेल्या कपड्यात इतकी ताकद येतं. साधू किती काय वानू आता. 64 कला. अवगत असणारा व्यक्ती वाघावर बसून आला. हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आहे. 1 कोटीच्या गाडीत बसणं पुरुषार्थ नाही. या देशातली गुंडही 5-5 कोटीच्या गाडीत बसते. वाघावर बसणं पुरुषार्थ. सापाचा चाबूक धरणं पुरुषार्थ. महाराज हिंस्राला अवगत करणं
याला पुरुषार्थ म्हणायचं. काड्या काय असते, अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. कठाळे कोणाची मका खात असते, कुठे तेल पेरली कोणाचे कंस खात असते, त्याला कठाळे म्हणत असते. पुरुषार्थ साधूच आहे. वाघावर बसून महात्मा आला 64. अहो सोनं 60 पद्धतीनं चोरावं. चण्याला चने नाव कधी प्राप्त झालं माहिती का तुम्हाला? त्याच खरं नाव आहे चण. पानाला लावते ते चण नाही. मेयाम चुन्याचे निराशी हस्ता स्वर्णाचे निराशी मग द्रव्याची नाशी हेम पावे. 1 तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या घालायच्या. शेअर घ्यायचा, अश्विनी ट्रेडिंग कंपनीवर जायचं शेनगावला आणि 50 क्विंटल चणे शेरानं मोजायचे. 2 तोळ्याच्या अंगठीतलं 1-1 ग्राम जर सोनं नाही कमी झालं तर पुन्हा गिरगावकर कीर्तन करणार नाही. तेजा बलांना भेटणार सोनं हरभऱ्याच्या आंबीला भेटे. हरभऱ्याच्या आंबीला भेट. काय शिस्त आहे हो, काय ताकद आहे या वनस्पतीत भारतातल्या, काय शास्त्र आहे का. 60 पद्धतीनं चौर्य करमायम हे मायो अलंकारास्थित मंडितम एकम कला विरजिताया. एक कला आहे. ह्या 64 कला चांगदेवाला प्राप्त होत्या. गुरुवर्य त्याला एक कला अशी होती, त्यानं मृत व्यक्तीला बघता पाहिलं की त्याच्यातलं एक उठून बसत होत. दक्षिणाधिपतयम चक्षुयाम नाशायाम आत्मा सजायते नाम आहावरतो आत्मा नाम. इतकी दृष्टीत ताकद त्या चांगदेवाची. वाघ बसायला वाघ वाघ केली नाही फिरली. तिला इतकं बुंडून लाईन इथं अडकीन तुंतुन्या. मांडीला खडा पाळती केली आदळू आदळू. खिशात ठेवी ना सुंबळ्या, इथं अडकवायला ती अशी 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 कुत्र्याच्या जिबीवाणी. काय करतील काय नाही. एक जणांनी धोत्राव इन केली. सारे कुत्रे भुकू लागले त्याला. तेव्हा बघा कुत्रे म्हणलं तसं नसतंय, धोत्राव इन करीत नसते. नाही म्हणलं आता पैसे आले. तसं असतं की येड्या काही नसते करीत सोंग. वाघावर बसणं हा पुरुषार्थ आहे. आणि आपली लोक विमानात बसली, ह्या टपऱ्या नाही. त्या दिवशी बोलून गेलो, तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले शिमुनी. शरभंग जाता विमाने म्या प्रार्थोनी पुसिले. म्यारे 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 प्रार्थोनी पुसिले. लावर चित्र सशे धरणाराची पोरगी विमान थांबवलं. शरभंग जाता विमानी म्या प्रार्थोनी पुसिले. विमानात बसत काय पुरुषार्थ आहे लोकांचा, आपल्या मागच्या लोकांचा. या देशातल्या साधूनं नाव पाण्यातली आकाशात, पाण्यातली आकाशात, पाण्यातली आकाशात पाराशर. आकाशात घेतल्या चुटकी वाजिले. तुझ्यामुळं पत्नी संग करू देत नाही, तो काळ कर ना. चुटकी वाजिल्या बरोबर अंधारण तिकडे उजळलं. काय साधू ताकद. पण अशा साधूला भेटलेली पत्नी किती अधिकारी. तिने सांगितलं देवतार्चन झाल्याशिवाय, कुलाचार झाल्याशिवाय पत्नीची संग करत नाही. तितकी पवित्र या देशाची साध्वी बी आहे. म्हणून या देशात रत्नांची संख्या जास्त आहे. मानवी रत्न या देशात जास्त आहेत. कर्णासारखं रत्न याच देशात. काय पुरुषार्थी करणं.
कर्णाला रथावर एक सर्प गेला. विकास टाइम झाला राव. हा बाबांजींमुळे तिथं करीत असतो ना बाबाजींच्या तिथे. कर्णाच्या रथावर एक सर्प गेला. त्या सर्पाचं नाव होतं अश्वसेन नावाचा सर्प. त्याच्या आईचं नाव सांगता येईल का? किती भागवत ऐकले तुम्ही? वाटी वळता वळता सांगा ना, सांगता येतं त्याच्या आईचं नाव? त्या अश्वसेनाच्या आईचं नाव? घाला न गिरगावच्या बाळ्याला गोळी एखादी फुका. त्याच्या आईचं नाव आहे सारिणी. त्याच्या मावशीचं नाव सांगता येते? मायच पत्ता नाही तर मावशी कोण आहे झाडाची? कोण? तिचं नाव आहे संगिनी. सारिणी आणि संगिनी सख्या बहिणी. हवन चालू होतं बाबा, आणि हवनापासून सारिणी आणि संगिनी चालल्या. अर्जुनानं दोन्ही आशा उचलल्या आणि फेकल्याबरोबर सारिणी नावाची सर्पिण यज्ञात पडली. पण यज्ञात पडता पडता गर्भ खाली पडला. त्याच्यात अश्वसेन नावाचा पुत्र जन्माला आला. आणि माय जळता जळता पाहिली. माय जळता जळता पाहिली. आपली माय यानं मारली रे, याचा कधी बदला घेऊ? आणि तो बदला घेण्यासाठी युद्धात अर्जुनाला डसायला जावा, पण अर्जुनाच्या रथाला अग्नी होता. इंद्रे दिला विजयी रथ, अग्नी सहस्र बाण देत, किंवा अग्नी दिला विजयी रथ, इंद्र सहस्र बाण देत. मग अग्नीच्या सानिध्यात सर्पाला जाता येत नाही. सर्प गेला कर्णाच्या रथावर. काय पुरुषार्थ आहे, काय पुरुषार्थ. आणि कर्णाच्या पायापाशी असं स्पर्श केला, खाली पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. मला मदत कर. काय? तुझा आणि माझा शत्रू एकच आहे. कोण? तुझाही शत्रू अर्जुन आहे, माझाही शत्रू अर्जुन आहे. कर्ण म्हणला माझा कशामुळे? युद्धात काय नसते म्हणले. तो मारला मला राज्य, त्यानं मला मारलं त्याला राज्य. मग अर्जुन मारायचं काम मी तुला मदत करतो. तुझा शत्रू कसा? माझी मायेनं जाळली म्हणले. आणि याला चावण्यासाठी मला अग्नीमुळे जाता येत नाही. तुझ्या बाणावर मला बसव आणि तू बाण मार. एका सेकंदात अर्जुनाला चावतो. कापरासारखा अर्जुन जळाला पाहिजे. सरप धरला आणि फेकाडून द्याला. मूर्ख कुठला? माझ्यासारख्या पुरुषार्थी करणारा तुझ्यासारख्या पांचटाची मदत घेऊन जय प्राप्त धिक्कार असो म्हणला अशा सुराचा. त्याला कर्ण म्हणतात. आणि म्हणून हा कर्ण मृत्यू पावल्यावर पंढरपुरातला मालक रडत होता आणि अर्जुन हसत होता. अर्जुनाला पत्ताच नव्हता कर्ण किती पुरुषार्थी. काय काय वैभव या लोकांचं. जर त्या अश्वसेन सर्पाची मदत घेतली असती ना गुरुजी, तर अर्जुन कधीच जळाला असता. कधीच नाही. इतके पुरुषार्थी लोक येते. आणि अशा पुरुषार्थांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. राज्य, राणी व संपत्ती. पाराशरांची बायको इतकी विद्वान. देवकर्म झाल्याशिवाय पत्नीशी संग करता येत नाही. काय पुरुषार्थ असेल स्त्रीत्वाचा? हा पुरुषार्थ. वाघावर बसून चांगले राहिले. दादानी पाहिलं. ज्ञानदेव जी दादा, आपण कशावर जायचं? विचारत बसून जाऊ. भिंतीला हात लावला. दिगंबर दादा भिंत चलत नसती आणि चलली बी नाही. भिंत चालवली. गिरी बोंबलते महाराज, ज्ञानोबराय भिंत कशी चलिते? तुला कोण म्हणलं चलली? भिंत नाही चालली, भिंतीला चालवलंय. ज्ञानोबरायन भिंतीला स्पर्श केलं. माय योग्याच्या भेटीला जायचं ग, साधूच्या भेटीला जायचंय ग. वाघावर बसून आलेला पुरुषार्थी साधू आहे ग. त्या साधूचा काय पुरुषार्थ आहे, आणि त्या साधूला भेटण्यासाठी जायचंय. चल न ग. चल म्हणल्याच्या नंतर एका साधूचा शब्द खोटा होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी शर्ट काढ. ज्ञान याची भिंत अंगी ओढी आणि भिंतीला पाठ लावली आणि पंढरपूर